कसा गेला पेपर? काय म्हणतो? 20 मार्काची उत्तरं सोडून आला. अरे देवा, काय करावं या मुलाच्या विसराळूपणाला? पेपर झाल्यानंतर हे सेम डायलॉग तुमच्या घरी असतात का? मग आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी. आजकाल ही समस्या मुलांना खूप भेडसावत चाललेली आहे की वाचलेलं मुलांना लक्षात राहत नाही आणि त्यामुळे मुले सर्रासपणे प्रश्नांची उत्तरे न लिहिता वापस येतात. तुम्ही मारा, त्यांना रागवा, हा त्याच्यावर उपाय नाही. मग काय करायचं? सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ आज तुमच्यासाठी हा होणार आहे, कारण यामध्ये मी तुम्हाला निरनिराळ्या टेक्निक सांगणार आहे. पहिले ज्यांचे पेपर्स चालू आहे त्यांच्यासाठी महत्त्वाचे टेक्निक्स, आणि नंतर समोर तुम्हाला हा प्रश्न भेडसावू नये, तुमची स्मरणशक्ती वाढावी आणि तुम्ही वाचलेल्या पाहिलेल्या गोष्टी जास्तीत जास्त स्मरणात ठेवू कशा शकाल यासाठी मी प्रीस्कूलर्सपासूनच्या मम्मीजला आणि सगळ्या विद्यार्थ्यांना ॲक्टिव्हिटीज सांगणार आहे. सगळ्यात प्रथम ज्यांची परीक्षा चालू आहे, हिस्ट्री, सायन्स यासारख्या विषयांमध्ये खूप मोठी मोठी उत्तरे असतात आणि ती पाठ करायला लागतात. मग अशा वेळेस काय करायचं? तर मग अशा वेळेस तुम्ही ना कीवर्ड शोधून काढायचे. महत्त्वाचे जे शब्द असतात ज्याच्या आधारे तुम्ही ते सेंटेन्स कन्स्ट्रक्ट करू शकता. हां, अर्थात तुम्हाला तेवढी इंग्रजी जमायलाही हवी. माझ्या क्लासमधील मुलं आरामाने या गोष्टी करू शकतात, स्वरा स्पोकन इंग्लिश क्लासमधल्या, आणि खूप उत्तम त्याचा रिझल्ट आहे. कारण मी माझ्या क्लासमध्ये निरनिराळे शब्दपाठ करायला सांगते, क्रिएटिव्ह रायटिंग देते, त्यामुळे त्यांच्या ब्रेनला विचार करायला भाग पडल्या जाते. खरं तर ब्रेनला तुम्ही निरनिराळे जितके अनुभव द्याल तितका त्यांचे न्यूरॉन्स डेव्हलप होऊन ब्रेन अधिक कार्यशील होतो आणि त्याची स्मरण ठेवण्याची शक्ती वाढत असते, बरोबर? म्हणून तुम्ही जेव्हा लिहायला किंवा वाचायला बसतात तेव्हा पेनसुद्धा घेऊन बसा. सगळ्यात महत्त्वाचे कीवर्ड्स लिहून काढा, क्रमाने लिहून काढा. एक वाक्य वाचलं की त्यातला महत्त्वाचा जो शब्द आहे तो तुम्ही लिहून काढा, त्याची सुंदरशी स्टोरी बनवा आणि मग आपलं उत्तर बंद करून तुम्हाला तुमच्या शब्दात कशा पद्धतीने ते आन्सर लिहिता येईल त्या कीवर्ड्सच्या आधारे बघा. म्हणजे अगदी कमी वेळात तुमची बरीचशी उत्तरे लवकर लवकर लर्न होईल. ठीक आहे? त्यानंतर दुसरी मेथड आहे व्हिज्युअलायझेशन. आता तुम्ही जे उत्तर लिहिलं आहे एक तर ते डोळ्यामध्ये क्लिक करा, फोटोसारखं. आपण नाही का कुठे फिरायला गेलो, उदाहरणार्थ तुम्ही ताजमहाल पाहिला, ताजमहाल अगदी तुम्ही निरखून पाहिला, मग त्याचे खाणे खुबे सगळे तुमच्या डोळ्यात जसेच्या तसे आहे. मग तुम्ही जेव्हा त्याच्यावर चर्चा करता तेव्हा नाही का तुम्हाला सगळं आठवतं, अरे ही गोष्ट तिथे होती, तशी होती. अगदी उत्तरांचं तसंच केलं आहे मी. जेव्हा माझे मुलं माझ्याकडे जेव्हा येते तेव्हा त्यांना आवर्जून सांगते की तुम्ही 3 रंगाच्या पेन यूज करा किंवा वेगवेगळ्या रंगांची पेन यूज करा, आणि विशिष्ट शब्दांना मी सांगते की हां, या शब्दाला तू ग्रीन पेननी अंडरलाईन कर, हा जो पॉईंट आहे ना हे सगळे पॉईंट तुम्ही रेड पेननी लिहा. अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही वेगवेगळे रंग उत्तरांमध्ये वापरता तेव्हा तुम्हाला ही व्हिज्युअलायझेशन मेथड वापरायला सोपं होते आणि परीक्षेत जेव्हा तुम्ही ती उत्तरं लिहिता तेव्हा तुम्हाला लगेच ते पॉईंट आठवतात. हां, हे पॉईंट मी रेड कलरनी लिहिले होते, किंवा ही जी शब्द होती जी मला कठीण जात होती याला मी ग्रीन शब्दाने लिहिलं आहे, आणि ते उत्तर मग उत्तम पद्धतीने तुम्ही डोळ्यात साठवून ठेवू शकता. तुम्ही व्हिज्युअलाइज करून लिहू शकता. म्हणून तुम्ही ती व्हिज्युअलायझेशन मेथड वापरा. त्यासाठी मी अजून तुम्हाला ॲक्टिव्हिटीज सांगते आहे. नंतरची तिसरी मेथड आहे ट्री डायग्राम. इतिहासात तर तुम्ही ती सर्रासपणे वापरू शकता. जर तुम्ही ट्री डायग्रामचा उपयोग केला तर तुम्हाला ते उत्तर जास्त पद्धतीने लक्षात ठेवता येईल. म्हणजे अकबरचा मुलगा हा होता, मग अकबरने इतक्या साली आक्रमण केलं, अशा पद्धतीने पॉईंट करून एक एक पॉईंट करून तुम्ही जोडत गेले आणि ती ट्री डायग्राम केली तर ते उत्तर तुम्हाला इतिहासातले जास्त लक्षात येईल. ठीक आहे? आणि आता दिवाळी येते आहे, हे तर झालं तुमच्या परीक्षेपुरतं. पण मॅडम ठीक आहे, आता अभ्यासापुरतं झालं मॅडम, आम्ही अभ्यासापुरतं लक्षात ठेवू, पण आम्हाला ही स्मरणशक्ती आमची वाढवायची आहे, मेमरी टेक्निक्स आमची वाढवायची आहे, जेणेकरून आम्हाला जास्त लक्षात ठेवता येईल. बघा, बरेचसे मुलं परीक्षेला बसतात पण त्याच्यातले 2-3 मुलंच उत्तमपणे करतात, 4-5च मुलांचा नंबर येतो, त्यांनाच ते जास्त लक्षात ठेवता येतात. पण आता तसं होणार नाही. तुम्ही पण हे करू शकता जर मी सांगितलेल्या ॲक्टिव्हिटीज कराल.
आणि अजून तुम्हाला मेमरी टेक्निकसाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज पाहिजे असेल तर आपण त्याच्यावर वर्कशॉप घेणार आहोत. आणि मुख्यत्वे ज्यांची मुलं छोटी आहे, नर्सरी, KG1, KG2, फर्स्ट, सेकंड, त्यांच्या मम्मीजना तर मी रिक्वेस्ट करते की त्यांनी तर तो वर्कशॉप आवर्जून करावा, जेणेकरून तुमच्या मुलांची मेमरी पॉवर वाढून येणाऱ्या काळात त्यांना या मुलांना भेडसावणारा प्रश्न तुम्हाला आणि तुमच्या मुलांना त्रास देणार नाही. आता ॲक्टिव्हिटी अशी आहे की तुम्हाला हा चार्ट लक्षात येत असेल. यात मी काही रंगांची नावे लिहिली आहेत, पण रेडला रेड न देता मी वेगळ्या रंगात लिहिल्या. असं वेगवेगळ्या रंगाची वेगवेगळ्या नावे वेगवेगळ्या रंगात लिहिलेली आहेत. तर तुम्ही हा चार्ट मुलांना 2 मिनिट दाखवून देऊ शकता आणि त्यानंतर त्यांना विचारायचं की सांग, ब्लॅक रंगाचं नाव कुठल्या रंगात लिहिलं आहे किंवा कुठले कुठले रंग मी यूज केले आहे, मला सांग येलो रंगात लिहिलेल्या रंगाचं नाव काय होतं, बरोबर की नाही. असे वेगवेगळे प्रश्न जेव्हा त्यांना वेगवेगळ्या दिवशी रोज रोज विचाराल तेव्हा त्याच्या ब्रेनला कम्फर्टमधून निघायला भाग पडेल आणि ब्रेनला सवय लागेल. मी जसं म्हटलं की ब्रेनला जेवढे तुम्ही नवीन अनुभव द्याल तेवढा ब्रेन क्रियाशील होत जातो आणि लक्षात ठेवायला लागतं. जसं आपल्या शरीराला एक्सरसाइजची गरज असते तशीच अगदी ब्रेनला सुद्धा एक्सरसाइजची गरज असते. आणि अशा क्रॉस एक्सरसाइज जेव्हा तुम्ही मुलांना द्याल, छोट्या मुलांपासून मोठ्या मुलांसाठी सुद्धा ही एक्सरसाइज महत्त्वाची आहे, तेव्हा कुठे तुमच्या ब्रेनला आणि तुमच्या मुलांच्या ब्रेनला खाद्य मिळेल, त्याला फीडिंग मिळेल. आणि तुम्ही आजकाल खूप ऐकत असाल अल्झायमर सारखे रोग विशिष्ट वयानंतर त्रास देत आहे, पण तुम्ही जर ब्रेनला असे वेगवेगळे अनुभव द्यायची सवय लागली तर तुम्ही सुद्धा त्या रोगापासून वाचू शकता आणि ब्रेनचे न्यूरॉन्स डेव्हलप होतील. तसेच तुम्ही पहा, हा दुसरा चार्ट तुमच्या लक्षात येईल. यात मी वेगवेगळे नंबर्स लिहिले आहे आणि वेगवेगळ्या नंबर्सला वेगवेगळ्या रंगात लिहिलेला आहे. तर तुम्ही हा पण अशा पद्धतीचा पण चार्ट मुलांना 2 मिनिट दाखवू शकता, 3 मिनिट दाखवा हवे तर. आणि त्यानंतर त्यांना प्रश्न विचारा की पर्पल कलरमधले मला नंबर सांग, किंवा तुम्ही दुसऱ्या पद्धतीने अजून प्रश्न करू शकता की पहिल्या रांगेतले सगळे नंबर मला आठवून सांग, किंवा तुम्ही म्हणू शकता की लाल रंगात लिहिलेले आकडे सांग, ग्रीन रंगात किती आकडे लिहिलेले आहे. अशा पद्धतीने तुम्ही ब्रेनला आव्हानात्मक जेव्हा प्रश्न द्याल, मेंदूला आव्हानात्मक प्रश्न द्यायला सुरुवात कराल आणि मुलांना रोज रोज सकाळ संध्याकाळ जेव्हा मिळेल तेव्हा खेळता जेव्हा तुम्ही असे चॅलेंजेस द्याल तेव्हा ॲटोमॅटिक मुलांच्या मेंदूची आणि तुमच्याही मेंदूची लक्षात ठेवण्याची क्षमता वाढेल. आणि असंच जर ब्रेनला नेहमी फीडिंग भेटत गेलं, ब्रेनची हालचाल होत राहिली, हालचाल म्हणजे आता ब्रेन इथून तिथे पडणार नाही आहे, पण ब्रेन जेव्हा क्रियाशील होत राहील आणि ब्रेनला जेव्हा असे नवीन अनुभव आणि चॅलेंजेस मिळत राहील तर नक्की विश्वास ठेवा, ब्रेनची स्मरणात ठेवण्याची क्षमता वाढणार आहे, मुलांची मेमरी पॉवर ॲटोमॅटिक वाढणार आहे. अगदी शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुलांनी एक्सरसाइज केली पाहिजे. जितके मुलं एक्सरसाइज करतील तेवढे त्यांच्यामध्ये हार्मोन सिक्रेट होईल आणि जितके हार्मोन जास्त सिक्रेट होईल, ब्लड सर्क्युलेशन जेवढं जास्त होईल तेवढं मुलांचं ब्रेन क्रियाशील होईल. तसेच त्याचसोबत मुलांना निरनिराळी पुस्तकं वाचायची सवय लावा. मुलांना जास्तीत जास्त चॅलेंजेस द्या. मुलांना एका जागेवर बसवून तुम्ही अपेक्षा करत असाल की आपला मुलगा आईन्स्टाईन होईल, आपला मुलगा सचिन तेंडुलकर होईल, तर असं होणार नाही. तुम्हाला मुले वेगळी आणि क्रियाशील हवी असेल तर तुम्हाला तशा पद्धतीचे वर्कशॉप अटेंड करावे लागेल, तशा पद्धतीचे चॅलेंजिंग क्लासेस अटेंड करावे लागेल. पालक म्हणून तुम्हालाही शिकत राहावं लागेल आणि मुलांनाही तुम्हाला शिकत ठेवावं लागेल. तेव्हा कुठे मुलांची स्मरण करण्याची शक्ती वाढेल, त्यांची मेमरी टेक्निक्स वाढेल आणि पेपरमधून आल्यावर मुलगा तुम्हाला असं म्हणणार नाही की मी 20 मार्काचं सोडून येईल. तो आनंदाने म्हणेल, मम्मी आज मी सगळ्या प्रश्नांची उत्तरे सोडवली. आणि अशाच प्रकारच्या अनेक मेमरी टेक्निक जाणून घ्यायच्या असेल तर आपण दिवाळीमध्ये हा वर्कशॉप घेतो आहे. अगदी तुम्हाला परवडेल एवढ्या किमतीत घेतो आहे. नक्की कॉन्टॅक्ट करा आणि थँक्यू.